राहुल गांधींसह आता खासदार हे गांधी स्मृती स्थळावर दाखल झालेले आहेत। मागच्या काही वेळापूर्वी त्यांची बस बॅरिकेड्स लावून अडवली होती, मात्र आता हे इंडिया आघाडीचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गांधी स्मृती स्थळावर दाखल झाले आहेत। तिकडची दृश्य आपण बघतोय। महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळावर हे सगळे खासदार पोहोचलेले आहेत। महात्मा गांधी हे खरं तर अहिंसेचं प्रतीक आहे। ज्या पद्धतीने गांधींनी लढा दिला होता, अगदी त्याच पद्धतीने विरोधक या सगळ्या हिंसाचाराच्या विरोधात अहिंसेचा मार्ग वापरून लढ्यामध्ये उतरलेले आहेत, असा एक प्रकारचा संदेश विरोधक सरकारला देत आहेत। खरं तर गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती आणि याच बैठकीनंतर जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गनिमी कावा करत या सर्व खासदारांना गांधी स्मृतीस्थळाकडे घेऊन जात आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान निवास समोर राहुल गांधी यांनी अचानकपणे जसं मोर्चात आंदोलन केलं होतं, या मांडला होता, अगदी तशाच पद्धतीने पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदार हे गांधी स्मृती स्थळाच्या दिशेने निघालेले आहेत। याच बसमध्ये खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा असल्याचं पाहायला मिळतंय। प्रियंका गांधी यांच्या शेजारी खासदार सुप्रिया सुळे वरती असल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी याच बसमध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती ही जे खासदार इंडिया आघाडीचे सर्व खासदार आहेत हे आता गांधी स्मृती स्थळाकडे निघालेले आहेत। 30 जानेवारी लेनवरचं हे गांधी स्मृती स्थळ समोर आहे। या परिसरामध्ये सध्या ही बस पोहोचलेली आहे। सर्व खासदार जे आहेत ते गांधी स्मृती स्थळाच्या परिसरामध्ये पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही सगळी दृश्य आहेत याच परिसरामध्ये आहेत, गांधी स्मृती स्थळाच्या परिसरातील दृश्य आहेत। पोलिसांनी सुरुवातीला राहुल गांधी यांच्या निवासस्थानापासून सर्व खासदारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर पोलिसांनी गांधी स्मृती स्थळाकडे जाण्यासाठी सर्व खासदारांना परवानगी दिली आणि त्यानुसारच हे सर्व खासदार राहुल गांधी यांच्या सर्व खासदार हे गांधी स्मृती स्थळाच्या दिशेने निघाले असल्याचं पाहायला मिळतं। अगदी गांधी स्मृती स्थळाच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा हे सर्व खासदार या बसमधून पोहोचल्याचं पाहायला मिळतं। खरं तर राहुल गांधी यांच्या शेजारी याच बसमधून आपण पाहिलं तर केशरी वेणुगोपाल